महाराष्ट्रातील अक्कलकोट ही पवित्र भूमी संतांच्या कृपेने धन्य झाली। याच भूमीत एक महान संत प्रकट झाले, श्री स्वामी समर्थ। लाखो भक्त आजही त्यांना दत्तात्रेय यांचा अवतार मानतात। स्वामी समर्थांचे जीवन खूप रहस्यमय होते। त्यांचा जन्म कधी आणि कुठे झाला याबद्दल स्पष्ट माहिती नाही। काही भक्त मानतात की ते नरसिंह सरस्वती यांचेच पुढील रूप होते। अनेक वर्षे त्यांनी हिमालय, काशी आणि इतर तीर्थक्षेत्रांमध्ये तपस्या केली आणि नंतर भारतभर भ्रमण करत लोकांना धर्माचा मार्ग दाखवला। अखेरीस ते अक्कलकोट येथे आले आणि तेथेच राहू लागले। ते साध्या वडाच्या झाडाखाली बसत असत। हळूहळू त्यांच्या चमत्कारांच्या कथा पसरू लागल्या आणि दूरदूरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले। एकदा अक्कलकोटमध्ये रामचंद्र नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो खूप प्रामाणिक आणि धार्मिक होता, पण त्याच्या घरात खूप गरिबी होती। एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला। त्याने नम्रपणे स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, माझ्या घरात खूप अडचणी आहेत, कृपा करा। स्वामी समर्थ त्याच्याकडे शांतपणे पाहू लागले। त्यांनी काही वेळ डोळे बंद केले आणि मग म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्या शब्दांनी रामचंद्राच्या मनात आशा निर्माण झाली। स्वामींनी त्याला घरी जाऊन देवावर विश्वास ठेवायला सांगितले। काही दिवसांनी आश्चर्यकारक घटना घडली। रामचंद्राच्या शेतात चांगले पीक आले आणि त्याची गरिबी हळूहळू दूर झाली। त्याला समजले की ही सर्व स्वामी समर्थांची कृपा आहे। अशा अनेक कथा अक्कलकोटमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या। एकदा एका भक्ताला भयंकर आजार झाला होता। डॉक्टरांनी आशा सोडली होती। त्या भक्ताच्या कुटुंबाने स्वामी समर्थांकडे प्रार्थना केली। स्वामींनी फक्त त्याला आशीर्वाद दिला आणि काही दिवसांतच तो भक्त पूर्णपणे बरा झाला। लोक म्हणू लागले की स्वामी समर्थांकडे दिव्य शक्ती आहे। पण स्वामी समर्थ कधीही स्वतःच्या चमत्कारांचा अभिमान करत नसत। ते नेहमी सांगत, देवावर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि इतरांची सेवा करा। त्यांचे एक वचन आजही खूप प्रसिद्ध आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणजेच घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे। स्वामी समर्थांचे जीवन अत्यंत साधे होते। ते कधी कधी भक्तांना कठोर शब्दही बोलत, पण त्यामागे नेहमीच त्यांचे कल्याण असायचे। ते लोकांना अहंकार सोडायला आणि देवभक्ती करायला शिकवत असत। हजारो लोक रोज त्यांच्या दर्शनासाठी येत असत। गरीब, श्रीमंत, राजा, सामान्य माणूस सर्वांना ते समान प्रेम देत असत। त्यांच्या जवळ बसल्यावर लोकांना मनःशांती मिळत असे। काळ जसजसा पुढे गेला तसतसे त्यांचे वय वाढत गेले, पण त्यांची कृपा आणि आशीर्वाद कायम राहिले। शेवटी इसवी सन 1878 मध्ये अक्कलकोट येथे त्यांनी समाधी केली। त्या दिवशी अनेक भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांना माहीत होते की स्वामी समर्थांची कृपा सदैव त्यांच्यासोबत आहे। आज अक्कलकोटमध्ये त्यांचे पवित्र मंदिर आहे। लाखो भक्त तिथे जाऊन प्रार्थना करतात आणि म्हणतात, जय जय रघुवीर समर्थ। भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांचे रक्षण करतात। जो कोणी श्रद्धेने त्यांचे नाव घेतो त्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि त्याला धैर्य मिळते। स्वामी समर्थांचा संदेश साधा आहे, देवावर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि इतरांची मदत करा, कारण खऱ्या भक्तीचा मार्ग हाच आहे। जय जय रघुवीर समर्थ।